हॅलो फ्रेंड्स, तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर फ्रेंड्स, आज मी कोबीची भाजी करणार आहे, पण थोडी वेगळ्या पद्धतीने। तुम्ही कंटाळला असाल कोबीची भाजी खाऊन तुम्हाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। तर मी कोबीची भाजी जवळ्यामध्ये केलेली आहे। तर फ्रेंड्स, टाइम वेस्ट न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, तेल जो आहे तो आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचे आहे। त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये हळद, लाल तिखट पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर हे सर्व मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। मीठ घ्यायचं आहे, गरम मसाला। तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता आपल्याला जवळा टाकून घ्यायचा आहे। तर जवळा मी स्वच्छ साफ करून धुवून मस्तपैकी घेतलेला आहे। आणि जवळा आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामधून त्याची स्मेल वगैरे येणार नाही। आणि व्यवस्थित परतवून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकून घ्यायचा आहे। आणि कोबी सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि जवळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला कोबी थोडाफार सॉफ्ट होईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। कोबी शिजल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये चव येण्यासाठी आपल्याला एक मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचा आहे, तो म्हणजे कोकम। तर आणि आपल्याला त्याआधी कोबी जो आहे तो शिजलेला आहे का आणि जवळा जो आहे तो शिजलाय का पाहून घ्यायचा आहे। आणि मग त्यानंतर भिजवलेलं कोकम टाकून घ्यायचं आहे। आणि कोकम टाकल्याच्या नंतर अगदीच 2 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे भाजी। खूप छान आंबट फ्लेवर येतो ना, त्याच्यामुळे जवळा जो आहे तो खूप छान टेस्टी लागते भाजी कोबीचे। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय। पुन्हा भेटूया आपण अशा छान इझी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपी बरोबर। बाय बाय।